ही कथा आहे एका कष्टकरी शेतकऱ्याच्या कुटुंबाची, ज्यांचं जीवन संकटात सापडलं होतं. अपघात, आर्थिक अडचण आणि अंधारलेल्या भविष्याला केवळ स्वामी समर्थांच्या कृपेचा आशेचा किरण कसा मिळाला, याची ही प्रेरणादायी आणि मन हेलावून टाकणारी सत्यकथा आहे. श्री स्वामी समर्थ हे फक्त देव नसून भक्तांच्या श्रद्धेचा मजबूत आधार आहेत. ही कथा जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत, ही श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सोलापूर जिल्ह्यामधील एका कष्टकरी शेतकरी निस्सिम स्वामी भक्त होते. त्यांना स्वामी शक्तीचा कसा अनुभव आला किंवा स्वामी भक्तीचा अनुभव कसा आला ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातलं एक लहान गाव कोंडेवाड इथे रामभाऊ जाधव नावाचा एक कष्टकरी शेतकरी राहत होता. तो अत्यंत साध्या व्यक्तिमत्वाचा शेतकरी होता. 4 एकर शेती, पण पावसावर अवलंबून होती. घरात त्याची पत्नी लक्ष्मी, 2 लहान मुले आणि एक म्हातारी आई असा त्यांचा परिवार होता. रामभाऊ खूप कष्टाळू होता, पण नशिबाने सतत त्याची परीक्षा घेतली. 2 वर्षे सतत दुष्काळ, कर्जबाजारीपणा, शेवटी बैलही विकावा लागला. शेवटचा पर्याय म्हणून शहरात मजुरीला जायचं असं त्याने ठरवलं. शहरात काम करत असताना एक अपघात घडला. रामभाऊ एका इमारतीच्या गाळ्यावरून पाय घसरून खाली पडले. त्याचे दोन्ही पाय मोडले. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं की त्याची सर्जरी करावी लागेल. त्यासाठी 80,000 रुपये इतका खर्च येईल. डॉक्टरांनी हे सगळं सांगितल्यानंतर, किती खर्च येईल हे सगळं सांगितल्यानंतर, पैशाचा आकडा ऐकूनच त्याच्या पत्नीच्या म्हणजे लक्ष्मीच्या डोळ्यासमोर अंधारून आलं. हातात काहीच नव्हतं, पण मनात एक आशा होती, श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीला स्वामी समर्थांवर लहानपणापासूनच विश्वास होता. तिच्या आजीने तिला अक्कलकोटच्या कथा सांगितल्या होत्या. स्वामींचं पुस्तक आणि एक जुना फोटो तिच्याकडे होता. ती रामभाऊच्या उशाजवळ तो फोटो ठेवून दिवसरात्र श्री स्वामी समर्थाचा जप करू लागली. तिला काही न कळत, पण तिच्या मनात स्वामींना पुकारत होती, स्वामी, माझं आयुष्य तुम्हाला अर्पण, पोरांना पित्याशिवाय जीवन जगायला लावू नका, असे ती मनोमन स्वामींचरणी प्रार्थना करत होती आणि स्वामींना साकडं घालत होती. 2 दिवस झाले. अचानक हॉस्पिटलमध्ये एक साधूबाबा आले. पांढरं धोतर, हातात जपमाळ. त्यांनी विचारलं, ही बाई कोण? तर त्यावरती डॉक्टर असे म्हणाले, पतीसाठी दिवसरात्र जप करत असते. साधूबाबा काहीच न बोलता तिथून निघून गेले आणि ते निघून गेल्यावर त्याच रात्री लक्ष्मीला एक स्वप्न पडले. स्वामी समर्थ स्वतः तिच्या स्वप्नात येऊन असे म्हणाले, बाळ, काळजी करू नकोस. तुझी श्रद्धा पाहून आम्ही तुझ्या पतीचं रक्षण करू. उद्या सगळं सुरळीत होईल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक माणूस हॉस्पिटलमध्ये आला. तो एक सामाजिक संस्था चालवत होता. त्याने लक्ष्मीला विचारलं, तुम्ही अर्ज केला होता का आर्थिक मदतीसाठी? ती म्हणाली, नाही, आम्हाला तर याबद्दल काहीच माहिती नाही आणि आम्ही असा कोणता अर्ज देखील केला नाही. त्यावरती तो म्हणाला, माझ्या संस्थेने काही गरजूंना मदत देण्याचं ठरवलं आहे. आम्ही तुमच्या केसमध्ये 80,000 रुपये देण्याचं ठरवलं आहे. तर हे ऐकल्यानंतर लक्ष्मीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रूचा बांध फुटला. तिने हात जोडून स्वामींना नमस्कार केला आणि ती मनोमन म्हणू लागली, स्वामी, तुम्हीच त्या साधूबाबांचं रूप घेतलं होतं का? रामभाऊची सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली. 1 महिन्यात तो चालू लागला. घरी परत आल्यावर त्यांनी स्वामी समर्थांचा एक छोटा गाभारा उभारला. ह्या सगळ्या संकटामधून त्याची व्यवस्थित सुटका झाली होती आणि आजारपणामधून व्यवस्थित सुखरूप घरी परतल्यानंतर त्या दिवसापासून त्याचा नवीनच जन्म झाला होता असं त्याला वाटत होतं. तो घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांचा गाभारा तयार केल्यानंतर त्या दिवसापासून जाधव कुटुंबाचं जीवनच बदललं. रामभाऊने गावातच एक लघुउद्योग सुरू केला, बैलगाडीच्या साखळ्या बनवण्याचा. त्यात गावकऱ्यांना काम दिलं. दर गुरुवारी स्वामी समर्थांचं नामस्मरण आणि अक्कलकोटच्या दर्शनाला दरवर्षी जाणं हे त्यांच्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलं. आजही रामभाऊ सांगतो, स्वामी समर्थ म्हणजे फक्त देव नाहीत, ते माझे आधार आहेत. माझ्या आयुष्याचा दुसरा जन्म त्यांनीच दिला. प्रत्येक अंधारामागे एक आशेचा किरण असतो आणि श्रद्धेचं दीपविवेक जर स्वामी समर्थांवर असेल तर चमत्कार नक्कीच घडतो. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची जर स्वामी समर्थावर मनापासून श्रद्धा असेल आणि तुम्ही जर त्यांना मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.